हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 19 मे 2025 रोजी GMCचा जो पेपर झाला, GMC कोल्हापूर क्वेश्चन पेपर सेकंड शिफ्टमध्ये झालेला. फर्स्ट शिफ्टचा जे प्रश्न होते त्याच्यावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता आपण सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत आणि सर्व विषयांचं ॲनालिसिस या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मुद्रांक विभागामधील शिपाई पदासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. IBPS पॅटर्न ज्या पद्धतीचे प्रश्न विचारताना तसंच सर्व मी या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होईल. तर या ठिकाणी पहा, GMC क्वेश्चन पेपर 19 मे 2025 सेकंड शिफ्ट. तर पहिला प्रश्न आहे पहा, सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे? तर सध्या एकूण 18 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मी 3 दिवसापूर्वी चालू घडामोडीवर एक व्हिडिओ बनवला होता पहा, त्यामध्ये हा प्रश्न घेतला होता आणि जशाच तसा प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये सगळी डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली होती. त्याच्यानंतर बँकिंग सुधारणेचे जनक कोणास म्हणतात असा एक प्रश्न आला होता. तर M. नरसिंहराव यांना बँकिंग सुधारणेचे जनक असं म्हटलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मवर्ष कोणतं आहे? तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झालेला आहे आणि त्यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झालेला आहे. पुरंदर हा किल्ला छत्रपती आपलं पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि सासवड हा जो म्हणजे पुरंदर तालुका, पुरंदर नावाचा तालुकासुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तो पुरंदर हे नाव पुरंदर या किल्ल्यावरूनच दिलेलं आहे आणि पुरंदर तालुक्याचं मुख्यालय सासवड या ठिकाणी आहे. आणि हे आपले छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं नाव हे सईबाई असं होतं. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जो फॉर्म असतो त्याचे नाव काय? तर त्याला आपण ITR असं म्हणतो. त्याच्यानंतर सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर सध्या भारतामध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा किती वर्षे आहे? तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीची कमाल वयोमर्यादा ही 10 वर्षे आहे. त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्रिपुरा या राज्याची राजधानी आगरतळा ही आहे. त्याच्यानंतर भारत देशाला कोणत्या देशाची सीमा लागून नाही? तर जपान या देशाची सीमा लागून नाही भारताला. मग भारताला बांगलादेशाची सीमा लागून आहे, पाकिस्तानची आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तानची आहे, चीनची आहे, नेपाळची आहे, भूतानची आहे, म्यानमारची सुद्धा आहे. आता चीन म्यानमारची सुद्धा भारताला सीमा लागून आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट GI टॅग संबंधी एक क्वेश्चन विचारलेला होता त्यांनी. त्याच्या पुढचा पाहूयात आता. धरण कोणत्या नदीवर आहे असा एक प्रश्न विचारला होता. अभयारण्यावर एक प्रश्न विचारला होता आणि त्या अभयारण्य हे नॉर्थ ईस्ट कडील होतं. त्याच्यानंतर समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी गुंतवणूक मर्यादा किती असा एक प्रश्न होता. दिनविशेषवर एक प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे पहा, एका दशकामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 20,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण आहे? तर विराट कोहली हे त्याचं उत्तर आहे. आणि चालू घडामोडीवर प्रश्न होते. अजून एक प्रश्न असा होता की ILO ही संयुक्त राष्ट्राशी संबंधित एक संघटना आहे. यामधील EL या अक्षराचे फुल फॉर्म काय? तर लेबल आहे, कारण ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. त्यानंतर गणितामध्ये पहा, बोट व प्रवाहावर एक प्रश्न विचारला होता, वयवारीवर एक प्रश्न विचारला होता, शेकडेवारीवर एक प्रश्न होता, नफा व तोटावर एक प्रश्न विचारला होता, सरळ व्याजवर एक प्रश्न विचारला होता, मिश्रणवर एक प्रश्न विचारला होता, सरासरीवर एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता, वर्तुळ चौकोन दोघांचा क्षेत्रफळ मिळून एक प्रश्न होता, सिम्प्लिफिकेशन म्हणजे पदावलीवर 3 ते 4 प्रश्न विचारले होते, बैठक व्यवस्थेमध्ये 6 जणांची सरळ रेषेत आणि उत्तरेकडे असे 5 प्रश्न त्यांनी विचारले होते. बैठक व्यवस्थेवर 5 प्रश्न होते. इनइक्वॅलिटीवर 2 प्रश्न होते, तर्क व अनुमानावर 2 प्रश्न होते, ABCDवर 3 ते 4 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. त्याच्यानंतर मराठी व्याकरणामध्ये पहा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यातील
चूक शोधा, वाक्प्रचार आणि शब्दसंग्रह याच्यावर प्रश्न होते. व्याकरणाचा भाग नव्हता. आता इंग्लिशमध्ये काय विचारलं होतं ते पाहूयात आपण. तर इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँक होतं. त्याच्यानंतर पॅसेजवर प्रश्न विचारले होते. सिनॉनिम्स होतं, अँटॉनिम्स होतं, एरर होतं, व्होकॅब्युलरी होतं. तर अशा पद्धतीनं त्यांनी सर्व विषयांचं ॲनालिसिस मी तुम्हाला करून दिलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट भरती प्रश्नपत्रिका संचे तसंच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संचे ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. आणि स्क्रीनवर दिसत असलेले खालचे जे 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या मोबाईल नंबरवर जरी मेसेज केला आणि माझं नाव सांगितलं तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट भरती प्रश्नपत्रिका संचे आणि वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संचे ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.